होळीला असणार 4 तास चंद्रग्रहण. येणाऱ्या वर्षात या राशींसाठी टेन्शन वाढणार. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2024चे पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. 25 मार्च रोजी होळीला पहिले चंद्रग्रहण दिसेल. ग्रीक पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 4 तास 36 मिनिट आणि 56 सेकंद राहणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच अशा नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळतील. चला तर आपण सुरू करूया. हे चंद्रग्रहण अनेक देशांमध्ये पाहता येईल. त्याचवेळी चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु काही राशींवर हे चंद्रग्रहण नक्कीच परिणाम करेल. काही राशींना चंद्रग्रहणाचे सकारात्मक परिणाम दिसतील, तर काहींना काळजी घ्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी चंद्रग्रहणामुळे कोणत्या राशीला सतर्क राहावं लागेल. पहिली रास आहे कन्या रास. वर्षातील पहिले चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक मानले जात नाही. काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवनात भांडण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपला नवरा किंवा आपली बायको आणि इतर लोकांसोबत भांडण करणे टाळावे. काही वस्तू घेतल्यामुळे आर्थिक खर्चसुद्धा वाढू शकतो. म्हणूनच यावेळी तुम्ही सावध राहणे खूप गरजेचे आहे. दुसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुभ नसणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ फारच कठीण असणार आहे. व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. जे लोक नोकरदार आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा ताण जाणवू शकतो. म्हणूनच तुम्ही जर आताचे काम होळीनंतर टाकणार असाल तर ते आताच करून घ्यावे, म्हणजे नंतर तुम्हाला त्या कामाचा ताण राहणार नाही. तिसरी रास आहे मीन रास. वर्षातील पहिले ग्रहण मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा लाभदायक मानले जात नाही. तुमच्या मानसिक आरोग्यात चढ उतार होऊ शकतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा समस्या वाढू शकतात. नवरा आणि बायकोमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात प्रवास करताना काळजी घ्यावी. विशेषतः आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे. धन्यवाद.